नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. आमच्या गारपाचं आंबो गावलो का नांजल काय ब्रिंजल नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आज मी, मम्मी आणि प्रांजू पुन्हा एकदा इल्लेलं असं आमच्या शेतीच्या वावरामध्ये. कालच आमची पेरणी झालेली असतात, त्यासोबत बाकीची वापले जे होते, जे फोडूचे, ते फोडून पण झालेले असतात. अर्थात आमचा अर्धा काम पूर्ण झालेला असता. तर नांगरणी पेरणी झाल्यानंतर शेतामध्ये आमची काही कामं असतात, तर तीच कामं करण्यासाठी आज आम्ही इल्लेलं असू. तर चला तर म्हणते आजच्या ह्या व्हिडिओक सुरुवात करूया. हे बघा प्रांजू, तू कामचा पायरा कसा वाटला? छान. बरं वाटला, पण थोडा लांब असा ना. चलाची इतकी सवय नाही, गरमीची पण इतकी सवय नाही. थंड हवेमध्ये असणार आता पाखरू आज गरमीच्या वातावरणातील असो. तर मम्मी हडे आडे वगैरे काढूचं काम करता. मम्मी आज काय काम करूचं आमका? माच काढलं तर हरण ठेवणे तर आपलं पेरतलं नाही तर कराड व्हायच काढे परडा केलं तर कराड. तर हे माचीचे जे सगळे असत, माच करूचे असत, त्यासाठीचे लाकडं असत, मम्मी काढता. तर ही वापली आम्ही त्या दिवशी फोडून घेतलो, फक्त ह्याच्यात पेरूक नाही भात. चल काय भसभशीत झाली आहे ना. नांगरणी केल्यामुळे सगळी जमीन जी असा ती भसभशीत झालेली आहे. तर आम्ही आता वरच्या दिशेने जातो, मांगराकडच्या दिशेने. ते माचाचे जे आडे होते ते ठेवून, आणि एक नारळ पण गावलेला असा नारळीचं. तर काकान पण इसर आग घातलेली आहे. तर मांगराकडे जायत असताना बाबांची ढोराईसर चरा किल्लेले असतात, ज्या वापलेमध्ये आम्ही परडा करू त्या वापलेमध्ये. तर ती चरताना खूप शांत वाटतात आणि मस्त वाटतं. बघू थांबा, तुमका पण दाखवते. तर मंडळी, आत्ताच आम्ही मांगराकडे जाय होतो. तर या वापलेमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी तरव्याची लावणी करतो. त्यामुळे आता एक पाऊस लागान गेल्यामुळे, म्हणजे मध्यंतर 2-3 वेळा पाऊस लागलेला असा, पण त्या पाऊस लागान गेल्यामुळे तिसरची जमीन एकदम ना मस्त झालेली असा, आणि त्याच्यावरती हिरव्या कलरचं शैवाल कसं पकडलेलं असा. आता काही दिवसांमध्येच पुन्हा प्रत्येक वर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे सगळेजण एकत्र या वापल्यामध्ये लावणी करतात यात. आणि वरच्या साईडीक आमचा खळा असा, या साईडीक गेला की आमचं मांगर असा. तर चला मग, खूप दिवसांनी आज आपण आपल्या मांगराकडे पण जाऊया. मंडळी, आमच्या आजोबांनी आमका राखून ठेवलेले हे कवातेची झाडं असत ही. तर पाऊस लागान गेल्यामुळे सगळा शांत शांत झालेला, आणि खूप अशा वेगवेगळ्या किड्यांचा आवाज येता. थोड्या दिवसांनी आमची सगळी कवळकाळ जी असा अजून हिरवी भरवी जाऊन प्रसन्न होते, सगळ्या हिरव्या जाताला, आणि खूप मस्त वाटताला. पावसामुळे तरव्यानंतर तर आमचा सगळा शेत जा असा ह्या भारीच एकदम हिरव्या गार डोलताला एकदम हवेत. तर आपण मांगराकडे जाऊया. तर मांगराकडे गेलो आम्ही, मम्मी बसली आ. मांगर म्हणजे आमच्यासाठी समृद्ध जागा असा. मांगर आमच्या भयच शेतीत
हे भरा. हा रांजल काय ब्रिंजल हे पातो घरात तर पूर्णपणे लाकडाचा छत आणि कौलारूनी घेतलेलो आमचो मांगर असा जे का वाडो पण उठलो आता ही आजोबांची गोड्डी असा ज्याच्यात वासरासाठ्यांची एक मायेची ऊब असायची ओढ असायची तेव्हा आजोबांका खेचून घेऊन यायची पण आता वयोमानामुळे त्यांना जमना नाही आणि ह्यासाठी एक चूल असा पावसाळ्यासाठी काजी वगैरे तिचं सुकट ठेवलेलं असत तरवायक येताना भाजून खाऊ ना आणि खालच्या साईडला ही गुरांसाठीची पडी असा ज्याच्यामध्ये आम्ही आता लाकडा भरलेला असो पावसाळी सोयीसाठी तर मांगराकडे थोडा वेळ बसून आम्ही खाली येलो परत आणि जी वापली मी तुमका दाखवलेलं त्याच्यामध्ये आता आग घालूची असा त्यासाठी मम्मी दिपाईकडे गेलेली असा आग हाडूक पिडो घेऊन तर त्याका पण एक वापली मी धगवून घेतो आणि त्या जमिनीची पण मशागत होऊन जायत मग शेतामध्ये जितकी जमिनीची मशागत चांगली होतली ना तितकी शेती चांगली जातली या घेतला आग चला रफ जायचं. तर ही नारळाची पोय असा हे ना आता हे जो बाजूक सगळं पत्ते राहा ना तो लागी करूचा पुंजी कशी कर आग लागली. तर पत्र्याची ना एक आपण ढीक करूया एका पुंजी कसा उठला आता आणि ह्या नारळाच्या आपल्या ना पोळपासनं एकत्र करू गावता म्हणजे झाडवाच्या प्रकारमध्ये असा पत्र तर आमच्या गारपाचो आंबो गावलो एकदम गोडा आमचे या खिसर गाराप असा आणि दुसरा आंबो असा तो पायरीचो असा पण तो पायरीपेक्षा ह्यो गारपाचो आंबो खूप मस्त लागता साल एकदम पातळ असता याची पायरीच्या आंब्याची साल थोडीशी जाड असता तर शेतावर फेरफटको मारून झालो थोडीशी कामं पण उरकान झाली आहेत आता मी घराकडे जातो भेटायला लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या